मराठवाड्यातील अतिवृष्टीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलाय। फडणवीसांनी मराठवाड्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे। नुकसानग्रस्तांच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या गेल्यात असं समजतंय। सर्व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फील्डवर राहून काम करण्याच्या सूचना दिल्या गेल्या। चारा टंचाई असलेल्या जिल्ह्यामध्ये चारा पुरवा असे आदेश सुद्धा दिलेले आहेत। नागरिकांचं स्थलांतर करण्याबाबत सुद्धा प्रशासनाला सूचना दिल्या गेल्या। आणखी तपशील आपण घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, मुख्यमंत्र्यांनी तर आता थेट अधिकाऱ्यांना सुद्धा फील्डवर काम करण्याचा सल्ला दिला। आणखी कुठल्या महत्त्वाच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून दिल्या गेल्या? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर मराठवाड्यात अतिवृष्टी आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। पुढचे 2 दिवस जे आहेत ते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस जो आहे तो पडणार आहे आणि याचमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा या संपूर्ण पूरस्थितीचा आढावा जो आहे तो घेतलेला आहे। त्यांच्या एक्स पोस्टवरून त्यांनी ही माहिती दिलेली आहे। आपण पाहिलं असेल तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी हे 8 जिल्हे तसंच सोलापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांशी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क केला आणि मदत कार्याच्या स्थितीचा आढावा घेतलेला आहे। कशा पद्धतीने सध्या मदत कार्य सुरू आहे, कोणालाही त्रास होऊ नये, जे शेतकरी अडचणीत आहेत त्यांना तात्काळ मदत करावी असे आदेशच मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। आणि आपण पाहिलं असेल तर प्रत्येक ठिकाणी मदत कार्यात केल्या जात असलेल्या उपाययोजना त्यांनी जाणून घेतल्या आहेत आणि अधिकाऱ्यांना काही सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत। आणि असं सांगितलंय की काही अधिकारी जर सुट्टीवर असतील तर त्यांनी तात्काळ हजर हवं, कारण आपण पाहिलं असेल तर शेतकरी एकीकडे संकटात आहेत। पुढचे 4 दिवस जे आहेत ते राज्यात मुसळधार पाऊस आहे आणि मराठवाड्यात आधीच अतिवृष्टी आहे, त्यामुळे कुठेतरी खबरदारी प्रशासनाने देखील घ्यायला हवी असं देखील ते म्हणालेले आहेत। त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फील्डवर राहून काम करावे अशा सूचना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत। जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी सुशांत।